नमस्कार, श्री कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत बिना वाटणाचा चिकन रस्सा. चला तर आता रेसिपीला सुरुवात करू. इथं मी कढईमध्ये 2 पळी तेल टाकून घेत आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकून घेतली आहे. आता ते छान अशी परतून घेऊया तेलामध्ये. तर याच्यामध्ये एक कांदा मी बारीक कट करून घेतला आहे, ते टाकून घेत आहे. कांदा छान असा भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजल्यानंतर त्यामध्ये एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, ते घालून घेत आहे. ते छान असं भाजून घेऊया. कांदा आणि टोमॅटो छान असा परतून घ्यायचा आहे तेलामध्ये 1 ते 2 मिनिट. आता चवीनुसार मीठ टाकून घेत आहे. तर ते छान असं मिक्स करून घेऊया. कांदा टोमॅटो भाजलेला आहे. आता यामध्ये मी थोडंसं सुकं खोबरं खिसून घेतलं आहे, ते टाकून घेत आहे. ते छान असं तेलामध्ये परतून घेऊया. थोडीशी कोथिंबीर टाकून घेत आहे, ते मिक्स करून घेऊया. आता मसाले टाकून घेऊ. 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा घरगुती काळा मसाला. आता ते छान असं तेलामध्ये मिक्स करून घेऊया. हे बघा, मसाले तेलात छान असे परतून झालेले आहेत. आता यामध्ये मी 1 चमचा फुटाण्याचं पीठ टाकून घेत आहे. ते छान असं मिक्स करून घेऊया. हे बघा, छान असं मिक्स करून झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये चिकन टाकूया. इथं मी पाव किलो चिकन घेतलेलं आहे. त्याला हळद मीठ लावून घेतलेलं आहे. आता ते टाकून छान असं मिक्स करून घेऊया. चिकन तेलामध्ये 3 ते 4 मिनिट परतून घ्यायचं आहे छान असं. कढईवर एक प्लेट ठेवून त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून चिकन आपण 2 ते 3 मिनिट वाफवून घेणार आहोत. हे बघा, आता 2 ते 3 मिनिट झालेले आहे. प्लेट काढून घेऊया आता आणि मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाल्यानंतर आपण प्लेटमध्ये गरम केलेलं पाणी आता यामध्ये टाकून घेऊया. हे बघा, मी सर्व पाणी टाकून घेतलेलं आहे. आता हे छान असं मिक्स करून घेऊया. आता मी हे मिक्स करून घेतलेलं आहे. आता मी याच्यामध्ये आणखीन थोडंसं पाणी टाकून घेणार आहे. हे बघा, आपल्या चिकनला छान अशी उकळी फुटलेली आहे. आता आपल्याला हे चिकन झाकण ठेवून 10 ते 15 मिनिट शिजवून घ्यायचं आहे मीडियम गॅसवर. हे बघा, 10 मिनिट झालेले आहेत. तर आता मी मिक्स करून घेते. आणखीन एकदा झाकण ठेवून आपल्याला 5 मिनिट शिजवून घ्यायचं आहे. मी हे चिकन 15 मिनिट शिजवून घेतलेलं आहे. आता आपण बघूया शिजलं का नाही ते चिकन. हे बघा, छान असं चिकन शिजलेलं आहे. त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ. आता आपला हे चिकन रस्सा तयार झालेला आहे. चिकन पण छान असं मऊसूत शिजलेलं आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.